हा विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच्या तासाला इतिहास लेखनाची परंपरा आणि पाश्चात्य इतिहास लेखन आणि पाश्चात्य परंपरा या पाठाला सुरुवात केली होती. त्याच्यामध्ये इतिहास लेखनाची मांडणी कशा स्वरूपाची असावी, इतिहासातील ज्ञानशाखा आणि संस्था कोणत्या आहेत, 8 आहेत. त्याच्यामध्ये अक्षरवटिका म्हणजे काय, इतिहास लेखन परंपरा आणि इतिहास लेखनाची वैशिष्ट्ये, या सर्वांच्या पण पाठिंबात असलं माहिती पाहिजे. आज आपण नवीन मुद्द्याची माहिती घेणार आहोत. महत्वाचे विचारवंत, एकूण 6 विचारवंत आहेत. हे 6 विचारवंतापैकी एका विचारवंतावरती बोर्डाच्या परीक्षेमध्ये कुठेही प्रश्न पडू शकतो. 1 मार्कापासून 3 मार्कापर्यंत प्रश्न त्यात कुठेही असू शकतो. त्याच्यामध्ये पहिला विचारवंत घेऊया, रेने देकार्त. 1596 ते 1650 या काळामध्ये यांनी काय केलं, हे विचारवंत अतिशय महत्वाचे. या विचारवंतांनी काय सांगितलं, आपल्या इतिहासाची मांडणी करत असताना, इतिहास लिहित असताना मूळ कागदपत्र जे आहे त्या कागदपत्राची विश्वासार्हता तपासून घेतली पाहिजे. आता विश्वासार्हता काय तपासून घ्यायची, तो इतिहास लिहिलेला जो दस्तावेज आहे तो बरोबर आहे का, तो खरा आहे का, हे तपासून घेणं गरजेचं आहे. हे जर तपासून घेतलं नाही, आपण आहे असं कागद कुठला तरी आहे असं कुठला तरी एखादा ग्रंथ आहे असं कुठली तरी एखादी माहिती आहे आणि त्याच्यावर आपण इतिहास लिहायचा आणि जर ते चुकीचं असेल तर आपला मेसेज किंवा आपली जी मांडणी आहे किंवा आपला जो इतिहास आहे तो चुकीचा लोकांच्या समोर जाईल. म्हणून तो इतिहास त्या ठिकाणी न लिहिणं सर्वात जास्त गरजेचं आहे. याच्यासाठी कागदपत्राची विश्वासार्हता अतिशय महत्वाची आहे. हे फ्रेंच तत्ववेत्ता आहेत, इतिहासकार आहेत. त्यांनी डिस्कोर्स ऑफ द मेथड नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्याच्यातून त्यांनी त्यांची इतिहास लेखन पद्धती किंवा इतिहास लेखनाची मांडणी स्पष्ट केली. दुसरे व्हॉल्टियर, 1674 ते 1778 काळामध्ये व्हॉल्टियर ह्या विचारवंताने आपली माहिती इतिहासाच्या लेखनातून मांडली गेली. आता व्हॉल्टियर हे सरदार उमराव घराण्यामध्ये जन्मलेला, पेशानं वकील असणारा पण जगप्रसिद्ध इतिहासकार कसा झाला, तर त्यांनी सांगितलं गेलं त्यांचं मूळ नाव आहे फ्रान्सवा मरी रुये. हे फ्रेंच विचारवंत आहेत. या विचारवंतानं त्यांची माहिती स्पष्टच आपल्या विचारातून मांडली. इतिहासाचा विचार केला तर सर्वात महत्वाचे की वस्तुनिष्ठ सत्य आणि कालक्रम ही मांडणी जी आहे त्या मांडणीचा विचार करत असताना थोडंसं वेगळं विचार करून सामाजिक परंपरा, त्याच्यानंतर व्यापार, आर्थिक व्यवस्था आणि शेती याच्यावरती विचार करून त्याच्यावर भर देऊ आणि नवीन इतिहासाकडे आपण वळूया. इतिहास मानव केंद्रित आहे, इतिहास माणसाच्या जीवनाशी निगडित आहे, म्हणून ती मांडणी त्या ठिकाणी करण्याचं काम व्हॉल्टियरने केलं आणि त्यांनी इतिहासाकडे वळण्याचं काम सर्वात जास्त केले गेलं. त्याच्यानंतर पुढच्या इतिहासकाराचा विचार केला तर हेगल ह्या विचारवंताची माहिती जर आपण घेतली गेली तर 1770 ते 1831 काळामध्ये त्या हेगल यांचा विचार केला. हे जर्मन तत्ववेत्ते आहेत, ते जर्मन विचारवंत आहे. त्यांनी काय सांगितलं की ऐतिहासिक वास्तू जे आहे त्या ऐतिहासिक वास्तव जे आहे ते तर्कशुद्ध पद्धतीनं मांडण्याचं काम केलं गेलं आणि घटनांचा क्रम टप्प्याटप्प्याने जर मांडला तर त्याच्यामध्ये प्रगती येते, इतिहासाची प्रगती दिसते, इतिहासाच्या प्रगतीचे टप्पे दिसतात. म्हणजे इतिहासाच्या घडामोडी कशा पद्धतीने होत गेल्या त्याची मांडणी त्या ठिकाणी आपल्याला स्पष्ट होते. हे त्यांनी सांगितलं गेलं आणि त्यांनी ते पाहत असताना त्यांनी काही माहिती सांगितली गेली. त्याच्यामध्ये एन्सायक्लोपीडिया ऑफ द फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथात त्यांनी त्याची व्याख्याने, लिखाण होतं, त्याच्यातून माहिती गोळा केली आणि रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक त्यांनी प्रसिद्ध केलं आणि इतिहास खरा काय आहे हे सांगण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी काय केलं, चांगल्या पद्धतीने केलं गेलं. त्याच्यानंतर आहे रांके इतिहासकार, लिओपोल्ड फॉन रांके या इतिहासकाराचा विचार केला गेला. तर त्यांनी हे विचारवंत एका नामांकित विद्यापीठामध्ये नामांकित विचारवंत, नामांकित इतिहासकार म्हणजेच कोणत्या, तर बर्लिन विद्यापीठामध्ये हे एक इतिहासकार, एक थोर विचारवंत. त्यांनी काय सांगितले, इतिहासाचा अभ्यास करा पण चिकित्सक स्वरूपाचा अभ्यास करा, तर्कशुद्ध पद्धतीने अभ्यास करा, त्या शेवटच्या गोष्टीपर्यंत पोहोचलं पाहिजे, मूळ
मुळापर्यंत गेलं पाहिजे, तर तो इतिहास खरा आहे हे सांगण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं गेलं. त्यांनी सांगितलं की मूळ दस्तावेज काय आहे, मूळ इतिहास कोणी लिहिला, कुठल्या पुस्तकातून लिहिला, तो खरा आहे की नाही, ते तत्वाला धरून आहे की नाही, तो वास्तववादी आहे की नाही, हे सांगण्याचं काम जे आहे ते काम रांके यांनी केलं गेलं. आणि मग त्यांनी सत्यापर्यंत पोहोचा हे सांगण्याचं काम त्यांनी केलं गेलं. कल्पना शक्तीवर विश्वास द्यायचा नाही, कल्पना शक्तीवरती विश्वास द्यायचा नाही, कल्पनेवरती विश्वास द्यायचा नाही. मूळ दस्तावेज काय आहे हे सांग, ते पहा आणि त्याच्यावर इतिहासाची मांडणी करा हे सांगण्याचं काम केलं. द थिअरी अँड प्रॅक्टिकल्स ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे 2 ग्रंथ त्यांनी प्रकाशित केले. या 2 ग्रंथातून प्राचीन काळचा इतिहास या विचारवंतांनी त्या ठिकाणी मांडला आणि तो जगासमोर आणला गेला. त्याच्यानंतर पुढचा आहे कार्ल मार्क्स. कार्ल मार्क्स या व्यक्तीचा विचार केला, अर्थशास्त्राशी संबंधित आहे, कामगार संघटनेशी संबंधित आहे, पण इतिहासाकडे कशी वळली, तर त्यांनी कामगार संघटनेच्या अर्थशास्त्राच्या संदर्भातील इतिहास मांडला कार्ल मार्क्स यांनी. पण त्यांनी काय सांगितलं, इतिहास अमूर्त नाहीये, अमूर्त इतिहास जो आहे त्याच्यावरती लिहिला जात नाही, तर हा इतिहास जिवंत माणसावरती लिहिला जातो, जिवंत गोष्टीवरती इतिहास लिहिला जातो. एखाद्या दगडावरती, एक दगडापासून एखादी मूर्ती चांगली केली, मूर्ती चांगली केली, कुणी केली, तर ती मूर्ती एका पाथरवटाने केली, एका कारागिराने मूर्ती तयार केली, त्या कारागिराचा इतिहास सांगितला जातो. तशा पद्धतीनं या विचारवंताची माहिती सांगण्याचं काम त्यांनी केलं गेलं. आणि जिवंत माणसाची इतिहास आहे, मानव केंद्रित इतिहास आहे हे सांगितलं गेलं त्यांनी. आणि त्यांनी दास कॅपिटल नावाचा ग्रंथ जो आहे तो ग्रंथ त्यांनी त्या ठिकाणी काय केला, लिहिला गेला. आणि त्याच्यानंतर मायकेल फुको नावाचे एक विचारवंत आहेत, त्यांनी सुद्धा इतिहासकार सर्वात महत्त्वाच्या इतिहासाची मांडणी केली गेली. आर्किओलॉजी ऑफ द नॉलेज हा ग्रंथ त्यांनी लिहिला गेला आणि कालानुक्रमावरचे विचार त्यांनी सांगण्याचं काम केलं गेलं. असे विचारवंत आहेत. बोर्डाच्या परीक्षेत विचारवंत येतात, त्याच्यावरती माहिती देण्याचं काम, संकल्पना स्पष्ट करा, संकल्पचित्र आणि सविस्तर प्रश्नाची उत्तरे याच्यावरती येऊ शकतात. आपण